पाहिल्यानंतर माझा मित्र मला काहीतरी देईल याकरता तुम्हाला पाठवते आहे ना? नाही नाही स्वामी, मी याकरता नाही पाठवत. तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्या मित्राची भेट घेतली पाहिजे म्हणून? अगं सुशीला, वाटते ग मित्राच्या भेटीला जावं, पण तुला सांगू, मित्राच्या भेटीला जात असताना रिक्त हाताने जाऊ नये. रिक्त हाताने जाऊ नये. मित्राला भेट देण्याकरता काही ना काही न्यावं. आपल्याकडे तर 18 विश्व दारिद्र्य आहे, आपण काय भेट देणार आहे? स्वामी, तुम्हाला जायचं आहे ना तुमच्या मित्राच्या भेटीला? काळजी करू नका, तुम्ही फक्त तयारी करा. मी तुमच्या मित्राला भेट देण्याकरता काहीतरी उपाय करते. पाणी पिऊन झोपी गेले सुशीला, सुदामजी मुलं झोपी गेले. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठले. तोच नित्यक्रम, भजन करावं, ध्यान करावं, तोच नित्यक्रम. सुशीलेने सकाळी उठली, आंघोळ केली आणि सुशीला गेली 4 घरं मागण्याकरता. कोणी तिला काही दिलं नाही. गावातील लोकांना विनंती करायला लागली, अहो माझं ऐका, तुमचे माझ्यावर अनंत उपकार होईल. माझे पती आज द्वारकेला चालले आहे. माझ्या पतीच्या मित्राला भेट देण्याकरता काहीतरी द्या. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. सुशीलेला कोणीच काही दिलं नाही. शेवटी निराश होऊन घरी यायला लागली. एक माऊली पोळे चाळत होती. सुशीला त्या माऊलीला म्हणायला लागली, ताई तू पोहे चाळताय, मला मुठ्ठीभर पोहे देशील? तुझे माझ्यावर उपकार होतील, मला मुठ्ठीभर पोहे दे. ती म्हणायला लागली, अगं मलाच तर खायला नाही, तुला कुठे मुठ्ठीभर पोहे देऊ? एक काम कर, तुला लागत असेल ना, मी पोह्यांचा चुरा हा खाली पडलेला आहे, हा पोह्यांचा चुरा घेऊन जा. सुशीलेने तोच पोह्यांचा चुरा खाली पडलेला उचलावा, आपल्या साडीच्या वस्त्रामध्ये बांधावा आणि घरी यावं. तो पोह्याचा चोरा काढावा, एक फाटकं वस्त्र सुशीलेला दिसावं आणि त्या फाटक्या वस्त्रामध्ये तो पोह्यांचा चुरा बांधावा आणि आपल्या पतीला सांगावं, स्वामी मी तुमच्या मित्राला भेट देण्याकरिता एक नवीन मेनू दिला आहे. तुमच्या मित्राने जर विचारलं की माझ्या वहिनीने माझ्याकरिता काय पाठवलं आहे, तर ही वस्तू, हा पदार्थ मी तुमच्या जवळ दिला आहे, तो त्यांना द्या. ते वस्त्र सुदामजींच्या खांद्यामध्ये टाकलं. स्वामी आता तुम्ही निघण्याची तयारी करा. पोट पाठीला चिकटलं आहे, डोक्यावर पागोट नाही, अंगावर वस्त्र नाही, फाटकं धोतर आहे, हातामध्ये काठी आहे आणि सुदामदेव आज आपल्या मित्राच्या भेटीला जायला निघाले. आणि सुशीलेने सुद्धा त्यांना शिवेपर्यंत पोहोचून दिलं. शिवेपर्यंत पोहोचून दिलं. आणि स्वामी तुम्ही आता हळूहळू जा, तुमची काळजी घ्या. बघा ऊन तापत आहे, तुम्हाला जर तहान लागली तर पाणी प्यान. उन्हामध्ये बसू नका, उन्हामध्ये थांबू नका. कुठे सावली दिसेल तर त्या ठिकाणी थांबायचं. सुशीलेने काही निर्देश केले सुदामदेवांना आणि शेवटचा नमस्कार केला. मुलांनी सुद्धा नमस्कार केला. आता सुदामदेव द्वारकेला जायला निघाले. कृष्ण कृष्ण मनामध्ये चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, 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 चले श्याम सुंदर से
सुदामजी महाराजांनी हळूहळू चालावं, डोक्यावर पावट नाही, अंगावर वस्त्र नाही, कधी ठोकर लागावी धाडकन खाली पडावं, पुन्हा उठावं, चालावं, आपल्या जवळ असलेलं कधी पाणी प्यावं लागले तरी सुदामजी महाराज कृष्ण 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 करत यायला लागले. एका ठिकाणी ठोकर लागली, सुदाम देवांना धाडकन खाली कोसळले. गरुडाने अलगद सुदाम देवांना उचलावं आणि द्वारकेच्या शिवेमध्ये आणून पोहोचावं. सुदामदेव उठले, द्वारकेच्या शिवेमध्ये आले. उठून पाहतो तर काय नवीन नगर दिसत आहे. विचारलं कोणतं नगर आहे? म्हणे द्वारका आहे. लोकांना विचारायला लागले, द्वारका नगर आहे. हा, या द्वारकेमध्ये माझा मित्र राहतोय, माझा मित्र राहतोय या द्वारकेमध्ये. कोण तुमचा मित्र? म्हणे गोपाल कृष्ण. म्हणे इथे कोणी गोपाल कृष्ण वगैरे राहत नाही. अरे, या द्वारका नगरीमध्ये माझा मित्र जो आहे ना, या द्वारकेचा राजा आहे. म्हणे इथला द्वारकेचा राजा द्वारकाधीश आहे, गोपाल कृष्ण नाही. आता द्वारकेतल्या लोकांना गोपाल कृष्णच माहिती नाही. म्हणे बाबा रे, आम्हाला तर काही माहिती नाही. तो बघ राजमहाल आहे त्या ठिकाणी, आणि त्या राजमहालाजवळ 2 द्वारपाल दिसत आहे, त्यांना विचार. पण हळूहळू हळूहळू चालत चालत सुदामदेव त्या राजद्वाराजवळ यावं आणि द्वारपालांना विचारावं, या ठिकाणी माझा मित्र राहतोय. म्हणे कोण तुमचा मित्र? म्हणे गोपाल कृष्ण. म्हणे इथं कोणी गोपाल कृष्ण राहत नाही. अरे, या ठिकाणी जो राहणार तुमचा जो राजा आहे ना, तो राजा म्हणजेच माझा गोपाल कृष्ण आहे आणि तो माझा मित्र आहे. ते विचार करायला लागले द्वारपाल. याचे कपडे पाहिले, पोट पाठीला चिकटला आहे, डोक्यावर पागोट नाही आहे, हात थरथर थरथर कापून राहिले आहे, आणि आमचे राजे म्हणजे याचे मित्र. त्या सुदामदेवांची ते दोन्ही द्वारपाल टिंगल उडवायला लागले. त्यावेळेस सुदामदेव म्हणायला लागले, असे गरीबाचे टिंगल उडवू नका. देखो 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 ये गरीबी कहाँ, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार